नमस्कार. आज आपण डॉक्टर मुकुंद दाता, आपले गीतांजली मंडळाचे अध्यक्ष, यांच्या नववीना भक्ती आणि भगवद्गीता म्हणजे भगवद्गीतेमधील प्रत्येक भक्तीच्या ह्याच्यावर कुठले श्लोक आहेत हे त्यांनी शोधून पुस्तक तयार केलं. त्याच्यावर आपण बोलणार आहोत. त्याच्या आधी आपण प्रार्थना म्हणूया. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणि. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. आता नवविधा भक्ती हे काय आपल्या सगळ्यांना नवीन नाहीये. बहुतेक बरेच जण ह्याच्यावर बोललेले आहेत. प्रत्येकाने आपापल्या ह्यांनीच त्याच्यावर लिहिलेलं आहे. भागवतामध्ये आपण ऐकलेले प्रल्हादाने सुरुवात केली, नंतर समर्थ रामदास स्वामींनी पण लिहिलेलं. पण आज थोडंसं आपण वेगळ्या ह्यानी करणार आहोत की श्रवण आधी का लिहिले, तर श्रवणाची पहिली पायरी का सांगितली आहे. ओळीने 9 हे आहेत तर कुठलीही त्यांना घेता आली असती, पण श्रवण का सांगितलंय तर त्याच्यावर आधी आपण बोलूया आणि मग सरांनी जे काय पुस्तकातलं हे शोधून काढलंय त्याच्यावर करूया. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की तो जो श्लोक आहे, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदन. हा भागवतातला श्लोक आपल्याला प्रल्हादाने सांगितलेला आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. तर आता श्रवण आपण कधी पहिल्यांदा आपल्या कानावर शब्द कधी पडतात ते जेव्हा आपण आईच्या गर्भात असतो तेव्हाच. कारण आपल्याला आपल्यासमोर अभिमन्यूचं उदाहरण आहेच की जेव्हा श्रीकृष्ण सुभद्रेला सांगत असतो की चक्रव्यूहामध्ये कसं शिरायचं, तर तो सांगत असतो. तो सांगणारा स्वतः श्रीकृष्ण आहे. त्याचे गोड शब्द सगळं ती अगदी मुग्धतेने ऐकत असते. ऐकता ऐकता काय होतं, तिला झोप लागते आणि फक्त शिरायचं कसं म्हणजे चक्रव्यूहात आत जायचं कसं तो मार्गच फक्त ती ऐकते. त्यामुळे काय होतं, तिला झोप लागल्यामुळे साहजिक आहे पुढचा ऐकणारा जर झोपत असेल तर वक्ता कसा बोलू शकेल, साहजिक होतं असं. त्यामुळे साहजिक श्रीकृष्णही थांबला बोलायचा. आणि मग पुढे काय परिणाम झाला ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, अभिमन्यूचं काय झालं वगैरे. तर आता त्याचप्रमाणे काय होतं की आपल्यासुद्धा आता आजकाल आपल्याला कानावर येत आहे की आई जर 9 महिने काही ना काहीतरी धार्मिक वाचत असेल, सतत तिने केलं असेल, तर ती मुलगी किंवा मुलगा जेव्हा जन्म घेतो आणि जेव्हा त्याला बोलायला यायला लागतं तेव्हा तुम्ही म्हणायला लागलात की तो म्हणायला लागतो.
आपल्या इथेच मंडळामध्ये एक बाई आल्या होत्या. त्या म्हणल्या अगदी छोटीशी 2-2.5 वर्षाची मुलगी होती त्यांच्याबरोबर. तिला भाग घ्यायचा आहे आपल्या मंडळाच्या स्पर्धांमध्ये. तर त्यावेळेला मी म्हणलं किती छोटी आहे ही, अजून इथे शब्दसुद्धा स्पष्ट येत नाहीये. तर त्या म्हणल्या मी तुम्हाला एक सांगते की एक तर 42व्या वर्षी मला मुलगी झाली आणि मी अखंड भगवद्गीता म्हणत होते पूर्ण. आणि आता असं म्हणजे जाणवलं की नुसतं सुरू केलं की ही म्हणते. आणि खरोखरच आम्ही ते अनुभवलं. तिला दरवर्षी पहिला क्रमांक मिळत होता, कारण इतकं तिने ते ऐकलेलं होतं. म्हणजे ह्याचा अर्थ की आपण श्रवण प्रथम कुठे करतो, तर बाकी कुठलेही आपल्याला बघणं किंवा हे काहीच नसतं, पण नक्कीच श्रवण करतो हे आपल्याला समजलेलं आहे. तसं अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे आता सगळे आजी आजोबा वगैरे आपल्या इथे 18 अध्याय पाठ करतात. तसंच एक असं घडलं की आजी आजोबा रोज ऑनलाईन शिकून अध्याय म्हणत असत, आपले श्लोक म्हणत असत. असं होताना काय झालं, शेजारी त्यांचा नातू खेळत असायचा. तो नातू खेळत असताना त्याच्या कानावर हे शब्द पडत होते. म्हणजे आपण जे म्हणतो ना त्याचं कुठे लक्ष आहे, तो कुठे अगदी ऐकतोय. पण एकदा असं होतं की त्या दोघांचं काहीतरी चुकतं म्हणतात. चुकल्याबरोबर हा दुरुस्ती करतो आणि मग ते चाट पडतात की याचा अर्थ दुर्लक्ष करून चालणार नाही, तर ह्याचंही लक्ष आपल्या बोलण्याकडे आहे. आपण जेव्हा म्हणतो ना आपण काहीही बोलत असतो तेव्हा त्याला कुठे कळतंय तर हे चुकीचं आहे, त्या मुलांचं पूर्ण लक्ष असतं. आता हे भगवद्गीतेतलं आहे सोडा, आपण काही बोलत असतो तेव्हा आपण आता भान ठेवलं पाहिजे की ह्या मुलांचे कान तयार असतात आणि ह्या कानांवर जर संस्कार चांगले झाले लहानपणापासून तर नक्कीच ती पुढे मुलं चांगली होतात. आज जे आपल्याला ऐकायला मिळत आहे की मुलं ऐकतच नाहीयेत आणि खरंच आहे, सगळीकडे हे झालंय. आजी आजोबा तक्रार करतात, नातवंड ऐकत नाहीत, आई वडील तक्रार करतात, कारण त्यांच्याकडे इतकं बाहेर विश्व वेगळं झालेलं आहे. आपल्या वेळेसारखं नव्हतं. आपण पाठ केलेले अजून आपल्या लक्षात आहे. कालचं आपल्याला एक वेळ आठवणार नाही, पण त्यावेळेचे पाढे मात्र आपल्याला नक्की आठवतात. ह्या मुलांना कसं झालंय, पहिल्यापासूनच त्यांच्या हातात कॅल्क्युलेटर येते. कशाला पाढे पाठ करतात? तुमचा मोबाईल येतोय, स्मार्ट मोबाईल हातात आलाय. ठीक आहे, चांगलं बघा तुम्ही, हरकत नाही. आपण नाण्याला जशा 2 बाजू असतात तसंच आहे. चांगलं किंवा वाईट हे पालकांचं आहे, त्यांनाच हे करणं. तो मुद्दा वेगळा आहे. तर ते ऐकणं हे आपल्याला आज म्हणजे आपल्याला जे वाटतं ऐकायचं काही विशेष काही नाही, पण ते ऐकणं कसं हवं. तर आपण ही 2 उदाहरणं बघितली की लक्षपूर्वक ऐकायला हवं, नंतर पूर्णपणे तिथे तुम्ही पूर्ण त्याच्यात समर्थेने ऐकलं पाहिजे. आता पुढचं जे उदाहरण होतं की आता श्रवण कसं करायचं, तर 5 प्रकारे आपण श्रवण करू शकतो. एक म्हणजे पहिल्यांदाच रामदास स्वामी सांगतात की जेव्हा तुम्ही श्रवणाला बसता तेव्हा आधी मनाला बांधून ठेवा. म्हणजे मला तर म्हणायचं आपण खुर्चीला आधी मनाला बांधून ठेवून मग बसलं पाहिजे. कारण साहजिक आहे, आपण इथे बसतो पण आपलं मन मात्र सगळ्या गावभर हिंडत असतं. अगदी खरं आहे, ते चुकीचं नाहीये, पण ह्या मनाला काबूत ठेवायला आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत, तरच ते मन काबूत राहील. त्यामुळे रामदास स्वामींचं अगदी म्हणणं आहे की पहिलं मन तुम्ही हे ठेवा, मन शांत ठेवा. जिथे जाताय तो विषय, त्या विषयाला धरून तुम्ही ऐका. म्हणजे काय होतं, बऱ्याच जणांना हल्ली काय झालंय, प्रतिक्रिया द्यायची फार सवय लागली. आपण टीव्हीवर बघतो 9 ते 9:30 मध्ये राजकारणाचं जे चाललेलं असतं त्याच्यामध्ये अजून पुढचा बोलतोय तो दुसरा प्रतिक्रिया द्यायला उत्सुक असतो. आणि तसंच आपलं होतं की आपण ऐकत नाही पण प्रतिक्रिया मात्र पटकन देतो, कारण ही सवय लागली. आणि ही सवय का आहे, तर आपल्याला ऐकायचंच नसतं. ऐकण्यापेक्षा आपल्याला बोलायला हवं असतं. पण म्हणून श्रवण हे पहिलं सांगितलंय. कारण तुम्ही आता साधं उदाहरण आहे की आपण शाळेत कशाला जातो, जर पुस्तकं वाचून जर आपल्याला येत असतं तर श्रवण करायला शाळेत गेलोच नसतो ना. आपल्याला जर शाळेत जाऊन शिक्षक व्यवस्थित शिकवतात आणि ते शिकवणं जे महत्त्वाचं आहे, म्हणजे ते काय आलं, श्रवण आलं. आता गंमत बघा, वर्गामध्ये 40 मुलं असतात. आता मला सांगा 40 ते 40 मुलं काय पहिली येत नाही. याचं कारण काय आहे, तर 40 मधली 10 मुलंच इतकं लक्ष देऊन श्रवण करत असतात. बाकीची हसत दाखवतात श्रवण म्हणजे मी लक्ष देतोय वगैरे, पण त्यांच्या रिझल्टमध्ये ते कळतं. याचा अर्थ काय होतो की श्रवण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रवणाशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आता श्रवण चांगलं असेल तर तुमच्या बुद्धीची झेप पण चांगली होते. तुमचं ज्ञान वाढत जातं, म्हणजे ज्ञानाच्या कक्षा वाढत जातात. आणि म्हणून तर आपण त्या त्या वयाला त्या त्या स्टेजनी आपण वरती जातो. एकदम डायरेक्ट 10वीत मुलगा बसत नाही. त्याचं कारण हेच आहे की त्याचं श्रवण हे पहिल्यापासून चांगलं व्हायला पाहिजे आणि मग तो स्टेप बाय स्टेप जातो. म्हणूनच आपण स्टेप बाय स्टेप करतो. जसं आपण
आईच्या गर्भात असताना ऐकलं म्हणून काय आपण लगेच आल्या आल्या काही बोलू शकत नाही, कारण ते फक्त ऐकलेलं आहे. ऐकलेलं पण पुढे काय होतं की पुढे जेव्हा तो मुलगा बोलायला लागतो तेव्हा त्याला ते श्रवण केलेलं ऐकू येतं. साधं उदाहरण आहे की छोटं बाळ जेव्हा पहिली पायरी चढतो, पहिली पायरी चढताना काय होतं, ते अडखळतं, त्याच्या लक्षात येत नाही की दुसरा पाय आपण कसा टाकायचा. तर खूप वेळा प्रयत्न करतो आणि तसंच आपलंय. म्हणूनच श्रवण सांगितलंय की श्रवण ही पहिली पायरी आहे. तुमच्या पुढच्या पायऱ्या जर सोप्या व्हायला हव्या असतील तर इथेच तुम्हाला खूप काही शिकायला पाहिजे, खूप काही म्हणजे आत्मसात केलं पाहिजे. मग काय आत्मसात करायचं, तर ज्या 9 भक्ती दिलेल्या आहेत, तर ज्या सगळ्या सांगितलेल्या आहेत, तर त्यातली श्रवण तर नीट झाली तर तुम्ही नक्कीच आत्मनिवेदनापर्यंत पोहोचू शकता. पण इतकं सोपं कुठलीच गोष्ट नाहीये. म्हणजे आता गीतेत सुद्धा आपल्याला 4 मार्ग सांगितले, ज्ञान मार्ग वगैरे, त्यातल्या त्यात आपण म्हणतो वा वा भक्ती मार्ग सोपा आहे. पण आता तुम्हा सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की भक्ती मार्ग ही इतका सोपा नाहीये. कारण साधा जप करायला घेतला तरी आपल्या मनात एवढे विचार येतात, मग आपण कधी पोचणार, शक्य नाही. पण आपण काय करतोय की त्या मनाला तिथे आणतोय जप करताना की नाही मला जप हा करायचाच आहे. ठीक आहे, मग आपण ध्यान लावताना सुद्धा आपल्याला सगळे सांगतात येऊ देत, मनात काय विचार यायचे ते येऊ देत. कधीतरी एक दिवस असा येईल की त्यात तुम्ही कुठेतरी पोचू शकाल. ठीक आहे ना, आपण काय संत नाही आहोत, आपण सामान्यच लोक, पण आपण प्रयत्न तर केला पाहिजे. मग त्या बाळासारखं पुढची पायरी जर चढायची असेल आपल्याला तर श्रवणाची पहिली पायरी इतकी पक्की केली पाहिजे की पुढच्या पायरीच्या आपल्याला आपोआप हळूहळू कळत जातं. मग पुढचं कीर्तन आहे. कीर्तन करायला सुद्धा आपण म्हणतो ना कान लागतो. गाणं ऐकायला कान लागतो. याचा अर्थ काय होतं की अगदी तुम्हाला त्यातलं खूप ज्ञान पाहिजे असं नाहीये, अगदी मी गाण्यातली हे असं नाही, पण तुम्हाला तर गाणं आवडत असेल तर तुम्ही नक्कीच दाद देऊ शकता की हां बाबा तेवढं आपण ऐकू शकतो ना की हे गाणं चांगलं झालं, हे गाणं नाही आवडलं, काय आहे त्याचं कारण, तर आपण ते गाणं मनापासून ऐकतो. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही जास्त छान ऐकता. कधी येईल, कारण श्रवण करणं ही सुद्धा कला आहे. ते काय हे नाही आज केलं, जशी चित्रकला आहे तशी श्रवण ही सुद्धा कलाच आहे. म्हणून प्रत्येकाने जर लक्षपूर्वक ऐकलं तर नक्कीच आपल्याला, आता ऐकताना काय होतं, आता आपण युट्यूबवर पण भरपूर ऐकत असतो, पण इतकं काही येतं आपल्या ह्याच्यात की कुठलं काय लक्षात येत नाही. म्हणून शक्यतो काय करायचं तर सार काढायचं. त्यातलं सार काढायचं म्हणजे काय, आता आपण तासभर काय ऐकलं तर मेन मुद्दा काय, की मेन मुद्दा काय तो आपण जर लक्षात ठेवला तर नक्कीच आपण बाहेरच्यांना सांगू शकतो की आजच्या व्याख्यानामध्ये हे झालं. बरेच वेळेला काय होतं, आपण मोठमोठी लोकांची व्याख्यानं ऐकतो, घरी येऊन अगदी आपल्याला वाटतं, खरंच मनालाही वाटतं आपण खूप छान ऐकलंय, पण सांगायला गेलं काय ऐकलं तर ते सांगणं आपल्याला अवघड काय जातं, तर आपण खूप ऐकलेलं असतं आणि ते ऐकताना सुद्धा आपल्या मनात खूप विचार आलेले असतात. त्यामुळे चाळणच असते, ते चाळून जे काही आपल्याकडे आलं असेल तेवढं लक्षात राहतं. म्हणून जर आपण असं केलं की हा ठीक आहे, बऱ्याच अशा गोष्टी असतात की त्या बाजूला टाकायला लागतात आणि जे आपल्याला पाहिजे ते आपण घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण भरपूर ऐकतो, नाही असं नाही, पण ऐकताना आपण नक्कीच आपल्याला चॉईस आहे, म्हणजे निवड आहे, चांगलं ऐकायचं का वाईट ऐकायचं ही निवड आपल्याकडेच आहे ना. आपण जर ठरवलं की हां कानावर तर येणार, कारण कान कसे उघडे, आपण डोळे मिटून घेऊ शकतो, मला नाही बघायचं हे म्हणून मी डोळे मिटू शकते, पण कानाचं होतं का तसं, कान मिटून नाही शकत. आता आपण इथे बसलो ऐकतोय, तिकडे कुठेतरी आवाज झाला तर तो कानावर येणारच आहे आणि आपलं लक्षही जाणार आहे, हे पण नक्कीच आहे. म्हणजे कान हे काय आहे, सगळ्यात सुंदर माध्यम ऐकणं, की सगळं कान म्हणजे थोडक्यात तो स्वीकार करतो. कान हा स्वीकार करण्याचं माध्यम म्हणलं तरी चालेल. काही तुम्ही मला शिव्या दिल्या तरी मला ऐकू येणार आहे, ओव्या गायल्या तरी ऐकू येणार आहे. म्हणजे कान असं करत नाही की अगदी तुम्ही कानात पोळे घातले तरी सुद्धा ऐकू येतं आणि नको ते तर नक्कीच येतं. त्यामुळे आपण ठरवलं पाहिजे की आपण काय ऐकायचं आणि त्यातलं काय घ्यायचं. आता श्रवण करताना रामदास स्वामींनी आपल्याला सांगितले, सोबत समजासनी, की आध्यात्मिक तर श्रवण कराच तुम्ही. का करा आध्यात्मिक श्रवण, तर तसं तुम्ही देवाचं रोज करा. रोजच आता बघा ना, आपण सुरुवातीला जपाची माळ सुरू करतो, हळूहळू त्यात आपण गुंतत म्हणजे आवडत जातं ते, आणि मग आपोआप काय होतं, चांगल्या गोष्टी आपण बघायला लागतो. मग ह्या ज्या आपल्या देवदेवतांच्या गोष्टी आहेत, त्यांचे जे अवतार आहेत, त्यांचे आपण सगळ्यांनी कथा ऐकलेल्या आहेत. आपण लहान मुलांना आपल्या नातवंडांना सांगितले. का सांगतो हे, तर त्याच्यातनं त्या मुलांनी काहीतरी घ्यावं आणि इतकं श्रवण चांगलं करावं की त्यातलं त्यांना कळलं पाहिजे की देवांना सुद्धा भरपूर काही भोगायला लागले.
कारण ते सुद्धा मानवाच्याच रूपात आलेले आहेत. म्हणजे त्या देवांनी पण असं दाखवून दिले की आता रामाला वनवास लागला ना भोगायला, आपणच भोगतोय असं नाहीये, तर रामाला सुद्धा लागलाय. का लागला तर तेव्हा राम हा मनुष्य रूपात आलाय. मग मनुष्य रूपात आल्यावर त्याला त्याच तुमच्या ह्याच्याप्रमाणे वागायला पाहिजे हे दाखवण्यासाठीच तर त्यांचं आहे. ज्ञानेश्वरांचं आपल्यासमोर उदाहरण आहे एवढं. ज्ञानेश्वरांनी तर किती भोगले, पण त्यांची जी सगळ्या गोष्टी त्या आपण का ऐकत आलो तर आपल्यावर ते संस्कार होत असतात. म्हणजे जेव्हा आपण चांगलं ऐकतो तेव्हा पहिल्यांदा काय होतं तर आपले विचार तयार होतात. विचार तयार झाले की ती आचरणात येतात. आपोआप आहे ना, आचरणात आले की आपला तो वर्तणूक कशी होते, स्वभाव बनतो. आणि स्वभाव बनला की आपोआप संस्कार होतात. आणि तेच संस्कार आपण पुढच्या पिढीला देतो. त्यामुळे पहिला पाया जर चांगला असेल तर पुढचा पण पाया नक्कीच चांगला होतो. त्यासाठी काय होतं तर आपलं शिकवण हे चांगलं पाहिजे. आपण आता म्हणतो की नाही आता काय धड काही शिकवत नाही, अमकं नाही, तर तसं नाहीये. तुमचा मुलगा किती तिथे लक्ष देतो याला खूप महत्व आहे. आता प्रत्येक जण हीच तक्रार करतो की बायको ऐकत नाही, नवरा ऐकत नाही, कितीही बोला, पाडत्या घड्यावर पाणी आहे, डोकं फोडा, दगडावर डोकं फोडलं तरी सगळीकडे म्हणजे ह्या ज्या ज्या म्हणी आहेत ना त्या आता आपल्याला पटायला लागतात की नाही समोरचा ऐकूनच घेत नाहीये. तर हे जे आहे ऐकायला येते तर ह्याचं कारण हेच आहे की आपल्याला फक्त प्रतिक्रिया द्यायची उत्सुकता असते की ठीक आहे आपल्याला त्यातलं ज्ञान नाहीये ना तर आपण ते आत्मसात करूया. हे आता मला सांगा एवढी पुस्तकं आहेत लायब्ररीमध्ये, प्रचंड पुस्तकं आहेत, आपण सगळे वाचू शकतोय का? नाही. तर आपल्याला काय वाटतं की कोणीतरी ती वाचून आपल्याला जर सांगितलं तर छान होईल ना. म्हणजे तेव्हा आपण काय करतो, श्रवण करतो. ते श्रवण कसं आहे तर ठीक आहे बाबा एवढी मोठमोठी पुस्तकं आहेत सगळी, अगदी कुठलीही असू देत, वेदांवर असू देत, साधी कुठली असू देत, पण ते सगळं वाचण्याचं नाहीये बाबा, आम्हाला आत्ता वेळ नाही म्हणा किंवा डोळ्यांनी हे होत नाही, काही असतील कारण. पण जर कोणी असं आपल्याला छान सांगितलं तर आपल्याला बरं वाटतं ना, त्या पुस्तकाची माहिती मिळते. म्हणजे मलाच एक दोनदा अनुभव आला की मी एक दोन पुस्तकांवर इथे बोलले, तेव्हा मला काहींनी मी म्हटलं हे पुस्तक वाचा, तेव्हा मला काहींनी येऊन सांगितलं की नको तुम्हीच वाचा आणि आम्हाला सांग. तर ते तेव्हा मग हे अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की हे खरंच आहे की कोणीच आपण एवढ्याला वाचू शकत नाही. मग मोहनाची काय त्याला गर्दी का होते तर त्याचं कारण तेच आहे, त्यांचा इतका अभ्यास आहे, ते इतक्या सुंदर रीतीने सांगतात. धनश्री लेले का एकदम प्रसिद्धीस आल्या तर हेच कारण आहे की आपण जर त्या ऐकत गेलो. त्यांनी सांगितले की आम्ही आधी ऐकलेलं आहे आणि मग आम्ही बोलतो. आधी ऐकल्याशिवाय आपण बोलूच शकत नाही. आता लहान मुल जेव्हा बोलायला लागतो तेव्हा आपण त्याला शब्द शिकवत असतो ना, त्याला कुठे माहीत असतं. मग जेव्हा आपण ऐकतो तेव्हाच आपण बोलायला लागतो. तर त्याचा एक अशी गोष्ट आहे कसं ऐकावं किंवा कसं तुम्ही कुणाच्या संगतीत आहात कसा तुमचा हे बनत जातं. आता एका जंगलामध्ये एक साधू असतो, तिथे 2 पोपटाची पिल्लं असतात. त्या साधूला ते पोपटाचं पिल्लू खूप आवडतं. तर साधू ते एक पोपटाचं पिल्लू घेऊन जातो. तिकडनं दुसरा चोर दरोडेखोर येत असतो, त्याला दुसरं पिल्लू दिसतं. दोन्ही भावंड सख्खी ना, एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली. दुसरं पिल्लू तो चोर घेऊन जातो, म्हणजे दरोडेखोर घेऊन जातो. झालं इकडे साधूकडे, तुमच्या लक्षात आलंच असेल, साधूकडे आलेला पोपट आणि चोराकडे गेलो. साधूकडे आलेला पोपट इतका रोज ऐकत असतो, साधूकडे स्वागत चांगलं होत असतं, या बसा, तुम्हाला काय हवंय, पाणी देऊ का, किंवा काय जे काही कानावर पडत असतं ते सगळं चांगलं पडत असतं. त्यामुळे साहजिक त्या पोपट ते शिकतो. कुणी आलं तरी या बसा, काय हवंय ते विचारत असतो. आता चोराकडचा पोपट त्याला काय ऐकवत असतं, धरा पकडा मारा, हे चोरले ते घेतले, तो तसं बोलायला लागतो. माझ्या इथे आपल्या लक्षात येते की दोन्ही पोपट सख्खे भाऊ होते, पण ते कुठे वाढले आणि त्यांनी काय ऐकलंय याच्यावर त्यांचे संस्कार होतात, त्याचा परिणाम होत असतो. आणि त्यामुळे ते पोपट त्याप्रमाणे दोघं बोलायला. असंच आपल्या मुलांचंही होतं. कुठल्या संगतीत राहत आहेत, कुठे त्यांचे आपण जे एवढे काळजीपूर्वक का बघतो तर ते कारण आहे. आजी आजोबांनाही काळजी का वाटते की आई वडील दिवसभर नाहीये, पण हा मुलगा कुणाच्यात खेळतोय, कोणाच्या बरोबर आहे. प्रत्येकाला वाटतच असतं ना की आपला मुलगा, आपलं नातवंड हे चांगलंच निघावं, चांगलंच बोलावं, पण त्यावेळेस प्रयत्न करत असतो. म्हणून हे प्रतीक आहे की ह्या पोपटांचं कसं झालं तर जिथे चांगलं आहे ते चांगलंच कानावर पडतं. जर तुमच्या कानावर चांगलंच पडत असेल आपोआप संस्कार होतात. समजा आता कळत्या वयामध्ये नक्कीच माहीत असतं की चांगलं काय आहे, वाईट आहे. समोर खड्डा दिसतोय, आपण नक्की नाही उडी मारणार, कारण पुढच्याला ठेच मागचा शाणा. मग आपण नक्कीच उडी मारणार नाही, कारण पुढचे परिणाम आपल्याला माहिती आहे. तुम्हाला जर उडी मारायची असेल तर परिणाम होऊ. मग
मग तुम्हाला जर दिसतंय की हा मार्ग वाईट आहे, हा मार्ग चांगला नाही आहे, जे काय ऐकायला श्रवण करायला ते चांगलं, आपण त्या मार्गाला जाणार नाही. हा शेवटी तो मुलगा मोठा होत जातो, हा त्याचा चॉईस आहे शेवटी. म्हणजे काय, तर आपण श्रवण कसं करावं हे पण पाहिलं, आणि का म्हणजे कुठल्या पद्धतीने होतं ते पण पाहिलं. आता कानावर सगळ्या गोष्टी आपल्या येत असतात, शाळेमध्ये शिक्षक शिकवत असतात, पण काही मुलं असतात दंगेखोर असतात, अक्क असतं. त्यामुळे हा मुलांच्या श्रवण शक्तीचा परिणाम असतो की ते कितपत ग्रहण करतात. श्रवण करणं म्हणजे ग्रहण करणं, पण ग्रहण करताना सुद्धा आपलं पूर्ण लक्ष हवं ना, तरच ग्रहण केलं जाईल. नाहीतर आपलं लक्ष दुसरीकडे असेल. आता सध्या आपण सारखं ऐकतोय, प्रचार सभेचं जे जोरदार चाललंय, आपण ऐकतोय का ते? नाही ऐकत आहे, कारण काही गरजच नाही आपल्याला. कोण का तिकडे काही का प्रचार करेना, आपल्याला काही गरज नाही. आपण ऐकतोय का कान घेऊन? नक्कीच ऐकणार नाही, कारण हा चॉईस आपला आहे की हे काही गरज नाही, ह्याच्यात काही खरं नाही, काही म्हणजे जे चाललंय ते चाललंय, आपल्या ह्याच्यात काही फरक पडत नाहीये. ठीक आहे, आम्ही चांगल्या याला पाठिंबा देऊ, गोष्ट वेगळी, पण हे श्रवण जे आहे ते आपल्याला विचारपूर्वक करता येतं. म्हणजे ही पण हे झाली की श्रवणाची हे कशी आहे, तर ती तुम्ही विचारपूर्वक केलं पाहिजे. नंतर ते विषयापुरतंच ठेवावं. म्हणजे आजचा विषय काय आहे बाबा, वक्ता कशाबद्दल बोलतोय, मग त्यावेळेला आपण जर वक्त्याला इतर कुठले प्रश्न विचारायला लागले तर त्या वक्त्याचं ते डोक्यात नसतं, कारण तो ते तयार करून आलेला असतो आणि खूप काही अभ्यास असतो किंवा असं त्या वक्त्यांचं वेगळं असतं. पण आपण जर त्यांना हे करायला लागलो तर काय होतं की त्या वक्त्याची पण लिंक तुटते. आणि म्हणून श्रवण करताना कायम त्या विषयापुरतं करतो की आजचा विषय काय आहे. आता तुम्हा लोकांना तर माहितीच आहे, रोजचे विषय आपले इथे वेगळे असतात, त्यामुळे तुम्ही ते विषय वाचून ते डोक्यात ठेवूनच येतात की आज या विषयावर हे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि मग तुमच्यानंतर तक्रारी पण येतात की आमच्या मनासारखं झालं नाही. साहजिक आहे की जो विषय जर तो सोडून बोललं गेलं तर साहजिक आहे की आपल्याला वाटणारच नाही की हे ह्या विषयाप्रमाणे हे चालतं. म्हणजे विषय आपण तो विषय डोक्यात ठेवून ऐकावं. की चौथं काय आहे, तर तटस्थपणे ऐकावं. तटस्थपणे म्हणजे असं नाही की तुम्ही रिस्पॉन्सच द्यायचा नाही, काहीच नाही, मख्खासारखं बसलो तर वक्त्याला ते हे नाही होत की समोरचा श्रोता जर आपल्याला रिस्पॉन्स देत असेल तर वक्त्याला सुद्धा बोलायची हे येते की जास्त यांनी बोलला जातो की माहिती आहे आपल्याला सुद्धा. आता आपण एखाद्याशी बोलत असतो आणि तो ऐकलंच नाही, पण त्यांनी थोडा जरी हां बरोबर आहे, बरोबर बोलतो हे जरी म्हटलं ना तरी आपल्याला खूप बरं वाटतं की समोरचा माझं काहीतरी ऐकून घेतो. असं म्हणजे तटस्थपणे याचा अर्थ अगदी काही रिस्पॉन्स न देणं असं नाही, तर तुम्ही त्याप्रमाणे त्या वक्त्याचं ऐकून घ्यावं. नंतर मुद्दा ऐकून घेतला पाहिजे की कुठला मुद्दा आहे, काय सांगितलंय त्या मुद्द्याबद्दल. त्यामुळे श्रवण हे प्रथम सांगितलेलं. आता काय झालं एकदा, आता कसं असतं बघा, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाचं हे घ्यायची ग्रहणशक्ती करायची वेगळी आहे. तर आपल्याला बिरबल आणि बादशाह चांगलेच माहिती की दोघांचं सगळं माहिती आपल्याला की बादशाह कायम बिरबलाची परीक्षा घेत असतो. एकदा काय झालं, बादशाहकडे 3 मूर्ती एकसारख्या आल्या. कदाचित तुम्हाला गोष्टही माहीत असेल, एकसारख्या 3 मूर्ती असतात, काहीही फरक नाही त्याच्यामध्ये, अगदी तंतोतंत सारख्या. मग त्याला हे पडतं बादशाहला की हां आता आपण बिरबलाची परीक्षा घेऊ. त्याला काहीच कळत नाही या मूर्तीमध्ये काही आहे का, पण तो बिरबलाला बोलवतो आणि त्याला म्हणतो, अरे मला असं वाटतंय की या 3 मूर्तींमध्ये काहीतरी फरक आहे, बघ बरं तुला समजतोय का. बिरबल अगदी लक्ष देऊन बघत असतो, पण मजा अशी होते की सगळ्या 3 मूर्ती सारख्याच आहेत, काहीच फरक दिसत नाहीये. पण बिरबल म्हणतो ज्या अर्थी बादशाह म्हणतोय त्या अर्थी नक्की असणार, तर काय करावं. मग तो म्हणतो मला एक तार मिळेल का. एक तार घेतो. तार घेतल्यावर तो काय करतो, एका कानात घालतो तर ती तार दुसऱ्या कानातनं बाहेर येते. नंतर दुसऱ्या पहिल्या मूर्तीचं हे झालं, दुसऱ्या मूर्तीच्या कानात तार घालतो तर ती डोक्यातनं बाहेर येते आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानात घालतो तर ती अगदी अंतरंगापर्यंत जाते, अंतःकरणापर्यंत जाते. ह्याचा अर्थ तुमच्या लक्षात आलाच असेल की ह्या कानातनं घालून या कानात इकडून तिकडे गेले वारे आणि खूप कधीच होणारे त्या टाईप ऐकायचं सोडून द्यायचं, काय त्यात हे नाही. एक असा श्रोता. दुसरा श्रोता असतो तो डोक्यापर्यंतच नेतो फक्त, पण काहीच म्हणजे त्याचं किंवा तोंडात न तारायचं, तो फक्त लगेच बोलून मोकळा होतो. म्हणजे आपण म्हणतो ना काय पोपटासारखा बोलतोय, पोपटासारखं म्हणजे तेच, तो स्वतःचं डोकं काही चालवत नसतो, जे ऐकलं असेल ते तो बोलत असतो. त्याला चांगलं वाईट हे काही येत नसतं, म्हणजे नकोच असतं. ऐकलं की बोलायचं. काहींना सवय असते की ऐकलं की लगेच दुसऱ्याला जाऊन सांगायचं आणि मग ते काही काय त्याचे परिणाम होईल. पण ही जी शक्ती आहे विचार करायची
ती हवी ऐकता. तिसरा मात्र काय होतं की त्याच्या अंतःकरणापर्यंत जातं. याचा अर्थ काय, तर तो पूर्णपणे लक्ष देऊन ऐकतोय. म्हणून तो मग वाचल्याला सांगतो की ह्याच्या कानामध्ये दोष आहे प्रत्येकाच्या, की पहिल्या कानात हे असं असं आहे, दुसऱ्याचं म्हणजे हे जे दोष आहेत ते असे, आणि तिसरा मात्र अंतःकरणापर्यंत जातो. याचा अर्थ काय, तो श्रवणभक्ती चांगली करतो आणि मग तो आत्मनिवेदनापर्यंत नक्कीच पोहोचेल. म्हणून काय डायरेक्ट श्रवण झालं की आत्मनिवेदन नाहीये, कीर्तन आहे, पुढच्या सगळ्या पायऱ्या आहेत, तर त्या एवढ्यासाठीच आहे की तुमचं श्रवण चांगलं असेल तर तुम्ही प्रत्येक पायरी पुढे पुढे जाऊ शकता. असं करत अनेक आपण ऐकतो बाजूला उदाहरणं की यांनी हे ऐकलं ते सोडलं. आता तर आपण फार फार ऐकायला लागलो. यूट्यूबवरती तर आपण प्रचंड ऐकतो. मग आपण विचार करतो का की मी एवढं ऐकलं तर माझ्या लक्षात काय राहते. मग ठीक आहे, आज जर मी एवढंच ऐकलंय तर मगाशी म्हणलं तसं सार काढून त्यातलं की ठीक आहे एवढं सगळं सांगितलंय ना, मग आपल्याला सुद्धा सवय झाली की फॉरवर्ड करायचं. काय कटकट आहे म्हणून फॉरवर्ड करतो. म्हणजे आपणही नीट ऐकत नाही, काही मुद्दे जातातही त्यातले. पण आपल्याला काय असतं की नको आहे ऐकायला नको, कारण आपल्याला त्यातही समजायला लागतं की सुरुवातीचं सगळं असंच असतं की इतर काय काय त्यांना, कारण त्यांना पैसे मिळत असतात यूट्यूबकडनं आणि त्यांना तो तेवढा वेळ काढायचा असतो, त्यामुळे ते चालू असतं. म्हणून तिथेही श्रवण आपलं जे ऐकायचं ना ते मनाने ठरवलं पाहिजे आणि तेवढंच ऐकलं पाहिजे. असं यातनं हे होतं. मी काही कोणी मोठी सांगते अशातला भाग नाही, मी जे वाचले तेच सांगते. आता आपली भारतीय संस्कृती ही श्रवणालाच महत्त्व देते. आपल्याला माहितीच आहे की पूर्वापार जे आले, सांगा मला त्यावेळेला लिखाणाची काही सोय होती का, काहीच नव्हती. मग काय करत होते तेव्हा, मुखोद्गत करत होते. म्हणजेच काय होतं की समोरचा ऐकणारा तेवढाच याचा हवा. म्हणून आपल्या पिढ्यांपर्यंत आलेत ना हे वेद पुराण सगळं जे का आलं तर हे मुखोद्गत होत आलं. जेव्हा लिखाणाची जी सवय झाली, लिखाण जेव्हा शोध लागला तेव्हा ते लिहिलं गेलं, पण आधी मुखोद्गत. त्यामुळे आपली भारतीय संस्कृती श्रवणाला खूप महत्त्व देते. वाचन नंतर, लिखाण नंतर, पण प्रथम श्रवण. म्हणून भारतीय संस्कृतीत सुद्धा श्रवणाचं महत्त्व खूप आहे. जशी संगत असेल तसं श्रवण आपल्याला होतं हे आपण पाहिलं मगाच्या गोष्टीमध्ये. नंतर जसं आपण हे करतो, रामदास स्वामी की सगळं त्यांनी तर आधी सगळं सांगितले की तुम्ही सगळं देवाचं हे काय, कारण ते त्याच्यातलं प्रत्येक गोष्ट तुम्ही ही देवाच्या यांनी ऐकत. पण त्याच्यातही त्यांनी काय म्हटले की जाता जाता नुसतं तुम्हाला अध्यात्माच्या मार्गावर फक्त अध्यात्मच नाही दिसणार आहे, जाता जाता अनेक गोष्टी तुमच्या नजरेसमोर येणार आहेत, ऐकायला येणार आहेत, पण त्या पण श्रवण करा. असं नाहीये की आता आपण समजा अगदी अध्यात्मात, पण आपल्याला व्यावहारिक ज्ञान तर हवंच की नाही. व्यावहारिक ज्ञान नसेल तर आपण फसले जातो. याचा अर्थ काय की आपण व्यवहारामध्ये सुद्धा श्रवण म्हणजे जे कोण सांगते ते ऐकायलाच पाहिजे, तरच आपण व्यवहारामध्ये सुद्धा हे करू. नाही तर नुसतं अध्यात्माच्या मार्गावर असून कोणी आपल्याला हे करणार नाही की हो काय केवढं आहे. नाही, तुम्हाला फसवतोय समोरचा हे तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. तुम्ही साधू संत असला तरी तुम्हाला कोण फसवतंय हे मात्र तुम्हाला कळलंच पाहिजे. म्हणजे रामदास स्वामींचं हेच म्हणणं आहे की अध्यात्माच्या मार्गावर जाताना सुद्धा तुम्ही जे काही वाटेत घेत असेल त्याचं श्रवणी करत जा. ते थोडक्यात काय ग्रहण करत जा, तुमच्या ज्ञानाच्या कक्षा वाढवत जा. जेवढं श्रवण चांगलं तेवढं तुमचं ज्ञान आपलं वाढतं, बुद्धीपर्यंत ते पोहोचतं आणि पुढे ते समोर येतं. म्हणजे आता जे एवढे शोध लागत आहेत, एवढे जे शास्त्रज्ञ आहेत किंवा सगळे जे आहेत ते काय आहे, त्यांनी आधी सगळं शिकलंय ऐकलंय, त्यातून ते सगळं पुढे तयार करतात. त्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. त्यामुळे श्रवणाचंही महत्त्व खूप आहे. शांत चित्ताने आपण श्रवण केलं पाहिजे. आता आपण इकडे वळूया सरांच्या पुस्तकाकडे. आता दोन गोष्टी बघा. गीतेमध्ये काय सांगितले तर गीता हे पूर्ण श्रवणच आहे. कसं आहे तर युद्धभूमीवर अर्जुनाला श्रीकृष्ण गीता सांगतोय. म्हणजे एक लक्षात घ्या की आजूबाजूला काय शांतता असेल युद्धभूमीवर? नक्कीच नाही. युद्धभूमीवर काय जे चाललेलं असेल, प्राण्यांचे आवाज आमचं असं आपण समोर आणूया. आणि ह्याच्यात सुद्धा कृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय. म्हणजे अर्जुन किती श्रवणाचा हे असेल बघा, आहेच तो प्रश्नच नाही. कारण आपल्या डोळ्यासमोर त्याचा पोपटाचा डोळा माहिती आहे की एवढं त्याला म्हणजे इतकं तो लक्ष देऊन ऐकणारा आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतोय. आणि तरी सुद्धा श्रीकृष्ण शेवटी विचारतो ना, अरे अर्जुना
मी एवढं तुला सगळं सांगितलं, तू लक्ष देऊन ऐकलेस ना, हे पण तो विचारतो. का? त्याला माहीत असतं खरं की अर्जुनाने हे सगळं ऐकलंय, पण अर्जुनाच्या तोंडातून यायला पाहिजे ना, हो बाबा आता मी तयार आहे. एवढं केलं होतं कशासाठी? तर हा युद्धाला तयार व्हावा म्हणूनच. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? श्रवणच आहे. म्हणजे श्रीकृष्ण बोलतोय आणि अर्जुन ऐकतोय. हे तसंच भागवतात सुद्धा काय आहे? तर परीक्षित इतका सुंदर श्रोता आहे, सुंदर ऐकणारा आहे, श्रवण करणार आहे, म्हणून तर शुकाचार्यांना वाटलं ना की आपण त्याला सांगावं. ऐकणारच समोर तर हे नसेल, ऐकून घेणारं नसेल, तर त्यांना कशाला वाटेल आपण. म्हणजे हे दोघंही जे आपल्या समोर महत्वाचे आहेत, भगवद्गीता आणि भागवत, हे दोघांच्याही मध्ये श्रवणाचं महत्व खूप आहे. कारण दोघेकडेही श्रोते खूप उत्तम आहे. आणि त्यामुळे काय झाले की ती गीता आपल्यापर्यंत पोहोचली. आता आपल्या इथे सुद्धा जे मुखोद्गत करतायत, 18 अध्याय पाठांतर करतायत, का होतंय त्यांचं? तर ते लक्षपूर्वक ऐकतायत. शिकवताना प्रत्येक श्लोकाचा अनुस्वाराचं काय उच्चार आहे हे लक्षपूर्वक ऐकल्याशिवाय तुम्ही पाठ नाहीच करू शकत. पण खूप छान वाटते की आपल्या इथले इतकी लोक, म्हणजे अगदी काय तुम्ही त्या शृंगेरीला जाऊन बक्षीस मिळावं असं काही नाही, पण तो एक टप्पा आहे की बाबा हां आम्हाला त्यांच्या हातनं सर्टिफिकेट बक्षीस राहू दे, पण त्यांना नमस्कार करून जे मिळेल ते खूप महत्वाचं. म्हणजे असं जे आहे तर ते शेवटी काय श्रवणामुळेच आहे ना. पाठांतर काय होतं? तुम्ही श्रवण केलं तरच तुम्हाला पाठांतर, म्हणजे समोर गुरुनी शिकवलं तरच आपण चांगल्या प्रकारे, पण तो श्रवण करणारा मगासारखं चांगलाच हवा. म्हणजे याच्यामध्ये काय आहे की पूर्णपणे श्रवण केलं तर तुमचं पाठांतरही चांगलं होतं, तुमच्या ज्ञानातही भर पडते, तुमची बुद्धी पण विकसित होते. या सगळ्या पायऱ्यांना श्रवण हे फार महत्वाचं आहे. आता सरांनी याच्यामध्ये काय कुठल्या श्लोक शोधून काढले ते आपण बघूया. भगवद्गीतेच्या आधाराने एक एक भक्ती प्रकार आता आपण पाहतो. तर श्रवण प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटोनी जाते. म्हणजे असे समर्थ रामदास स्वामी म्हणतात की श्रवणा जे आपण आता सगळं पाहिलं, श्रवणे प्रबोध वाढे, प्रज्ञा चढे, बुद्धी पण हे होते, आणि विषयांचे ओढे तुटोनी जाते. जे आपण विषयांकडे धावतो, मोठ्याशी जे त्या समर्थांनी सांगितलं की पहिलं त्या मनाला बसवा, तर त्याचं कारण हेच आहे की समोर कुठलाही विषय आला की आपण चाललो तिकडे. कारण आपली हे साहजिक आहे, म्हणजे आपली इंद्रिय आपल्या ताब्यात नसतात. आणि आत्ता कोणी म्हटलं की इकडे चला की आपण तिकडे जातो, त्याचं कारण आपली इंद्रिय ताब्यात नाही. पण मीच आता ठरवले की मला गीता धर्म मंडळात 1 तासभर जायचंय, तर मी कुठेही जाणार नाही, वाटेची प्रलोभन येऊ दे. तर म्हणून त्यांनी सांगितले की श्रवणे विषयांचे ओढे. विषय आपल्याला तिकडे ओढतच असतात, पण ते सोडून आपल्याला श्रवण करायला पाहिजे. तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेमे तरावे, संसार सागरे. म्हणजे हेच परत सांगितले की जे षड्रिपू आहे ते काय करतात? आपल्याला मागे ओढत असतात. आपण म्हणतो ना, माया जी आहे ती कायम आपल्याला मागे ओढत असते, आपल्याला त्या कृष्णापर्यंत पोहोचूनच देत नसते. कारण तिला नकोच असतं तिथे, मी आहे इथे. मग ती तुम्हाला का पोहोचून देईल? शेवटी ही स्त्रीच आहे ना, मग ती तुम्हाला तिथे त्याच्यापर्यंत का देईल? तर तुम्ही जेव्हा हे सगळे टप्पे पार कराल, की हे षड्रिपूंवरती विजय मिळवा, तेव्हा तुम्ही ते हे करा. मग श्रवणाने काय मिळतं? तर सुख मिळतं श्रवण केल्याने. नित्य नेमे, ह्या शब्दातून काय आहे बघा, नित्य जपयज्ञ. म्हणजे नित्य जर तुम्ही केलं तर तुमचा संस्कार बनतो. आज हे केलं, उद्या ते केलं, परवा ते केलं, असं म्हणून आपल्यावर तो संस्कार आपला बनत नाही. अगदी जपाची 1 माळ ओढायची जरी ठरलं किंवा रोज 1 अध्याय वाचायचा जरी ठरवला, तरी काय वाटतंय ते झालं तरी मी तो अध्याय आज सबंध दिवसात वाचणार. ठीक आहे, आपल्या मागे बरेच व्याप आहे, सगळं आहे, पण आपण जेवतो खातो तेव्हा म्हणतो का नाही बाबा माझा अध्याय नाही झाला, मी जेवणार नाही, जाऊ दे ठीक आहे आपण नंतर रात्री करू, रात्री झोपून करतो. मग हे असं जर घडत गेलं तर आपल्याला काय होतं? सतत धार, जशी पिंडीवर शंकराच्या पिंडीवर सतत धार असते, तसं आपलं व्हायला हवं की सतत आपण काहीतरी नित्यनेम केला तरच आपण ते पूर्ण करू शकतो. यज्ञानां जप यज्ञोस्मी, म्हणजे असा पाहिजे की तो यज्ञ झाला पाहिजे. म्हणजे तो यज्ञ झाला तरच कसं की तो आपल्या आचरणात यायला लागतो आणि आपण तो पूर्ण करू शकतो. आता एकनाथ महाराज पण म्हणतात, तुझे कीर्ती श्रवणाचे आवडी, लागली कारण पियुषाची गोडी, ते तर अमृताची चवी थोडी, हो अर्ध घडी न लागता. म्हणजे विठ्ठलाने आग्रह धरला म्हणून चौथ्या मेळाने स्वर्गातील अमृताची शुद्धी नामामृताने केली.
असे हे नामामृत आपल्याला श्रवण करायचे. भगवद्गीता काय सांगते, श्रवण कसे करायचे? आध्यात्मिक व्याख्यानांचे, धर्म संवादाचे आपल्याला श्रवण करायचे. तर पहिला त्यांनी श्लोक दिला की अध्यक्षतेच इमं धर्मं संवादमावयो ज्ञान यज्ञेन तेना निष्ठस त्यामिती मे मती. म्हणजे काय म्हणतात श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला, की आपल्या दोघांच्या ह्या गीतारूप धर्म संवादाचे जो अध्ययन करील, म्हणजे तू मी जे बोलतोय ते असंच नाही जाता कामा, जो त्याचं अध्ययन करील त्याने ज्ञानयज्ञ म्हणजे माझी उपासना केली. म्हणजे बघा किती सोपं करून दिलंय आपल्याला, की नुसतं आपल्याला त्याचं फक्त अध्ययन करायचं, म्हणजे आपण त्याचीच उपासना केली हे फळ आपल्याला मिळतं. गीतेचं कर्मफळ सांगितलेलं असेल, तुमच्या कुठल्याही कर्माचं फळ तुम्हाला मिळतं. पण मग कसं कर्म पाहिजे तो आपला चॉईस आहे. मग इथे संवाद आहे. हा कोणाचा संवाद आहे? कृष्ण आणि अर्जुनाचा. कृष्ण अर्जुनाला सांगतो. मग हा संवादच आपल्याला श्रवण करायचा. मग भगवंत आणि अर्जुन यांच्यात कुठला संवाद झालाय? तर धर्म संवाद आहे. त्याचे अध्ययन उपासना करील, ज्यात अर्जनम पूजनम दास्यम सत्यम हे सगळे भाव आहेत. म्हणजे तुम्ही भावाने पण ते केलं पाहिजे. ते आपण जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा टाकले त्याला झालंय, आज काय मला पूजेला वेळच नाहीये, केली बराबर पूजा, ठेवल्या कामाना घातलं पाणी, असं नाही ना करत आपण. देवाची पूजा ही आपण एकाग्रतेने करतो. कुठलंही काम असेल तर म्हणजे देवाबद्दलचं, तर आपण आपल्या मनात कदाचित असंही असेल की पूर्वापार ऐकत आल्यावर भीती पण असेल की नाही हे झालं की हे झालंय, असा त्याचा अनुभव आहे. असं सुद्धा असेल, ठीक आहे. तो म्हणतो अरे करा, काहीतरी तुम्ही व्यवस्थित करा, म्हणजे हे जे सगळे आहेत ते तुम्ही विशिष्ट रूढ म्हणजे त्याप्रमाणे करा. तो धर्म म्हणजे काय? तर धर्म संवादच आहे. धर्म संवादाचे श्रवण, त्याच्या अर्थाचे श्रवण हा ज्ञानयज्ञ आहे. पुढे भगवद्गीता आपल्याला काय सांगते? इदं ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न च शुश्रूषवे वाच्यम न च मायो भूस न च मायो भूभ्यसूयते. ज्याला श्रवण करण्याची इच्छाच नाही, श्रवण इच्छाच नाही, ज्याला श्रवणच करायचं नाही, त्याला श्रीकृष्णच सांगतोय की त्याला माझी गीता अजिबात सांगू नकोस, गीतार्थ मुळीच सांगू नकोस. तो स्पष्टपणे श्रीकृष्ण सांगतोय. म्हणजे बघा, हे आपल्याला पण हे आहे की ज्याला माहित आहे आणि सरळ आहे ना, तो समोरचा ऐकतच नाही, तर त्याला सांगून उपयोग काय? आपण म्हणतो ना, पालत्या गड्यावर पाणी आहे, किती सांगितलं तरी काही उपयोग होत नाही. मग तू शाणा असेल तर तू थांब, उपयोग होत नसेल तर स्पष्टपणे आपण काही सांगायला गेलो आणि समोरच्याने तर कानच बंद केले. आता त्याला कान बंद करता येत नाही, पण तो दाखवतच नाही, त्याच्या भावनाही दाखवत नाहीये. त्यावेळी आपण जरी त्याच्यावर अमृताची धार ओतली तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. पुढचा काय श्लोक? श्रद्धावानन सूर्यश्च शृणुयादपि यो नरः सोऽपि मुक्त शुभा लोका न प्राप्नुयात् पुण्यकर्मणा. म्हणजे काय? तर श्रोता हा मनुष्य, बरोबर आहे, श्रोता मनुष्य श्रद्धावान, व त्याची वृत्ती मात्र कशी हवी? तो ठीक आहे, श्रद्धा आहे, सगळं आहे, तो श्रद्धावान तर हवा, पण वृत्ती कशी हवी? असूया रहित हवी. तर कुठलीही मनात असूया नको कोणाबद्दलची. पौराणिक दाखला द्यायचा तर गुरूंचे गुरु गुरुदेव दत्त, आणि त्यांच्याही आपल्या सगळ्यांना ती गोष्ट माहितीच आहे, अनुसयाची अनसूया, म्हणजे जिच्यामध्ये कुठलीही असूया नाही, असूया रहित ती अनसूया. पुढे संपूर्ण एकाग्रता हवी. कच्चिदेत चित्तं पार्थ त्वयि काग्रेण चेतना. म्हणजे भगवंत विचारतात, अर्जुना, इतका वेळ मी तुला हा गीताशास्त्र ऐकवलं, ते गीताशास्त्र तू एकाग्र होऊन ऐकलंस ना, तर ऐकलेस की नाही? आता अर्जुन तर एकाग्र होऊन ऐकतच होता. बालपणी सुद्धा आपल्याला माहिती आहे, तिथे मग काही उदाहरण दिलं की द्रोणाचार्यांनी ते सांगितलं, त्याला फक्त सांगितल्यावर पोपटाचा डोळाच दिसत होता. हे त्याची एकाग्रता तर तेव्हाच सिद्ध झाली होती. मग तरी सुद्धा का असं विचारतोय कृष्ण? तर त्या अर्जुनाला का प्रश्न विचारतात? तर आपल्याला श्रवणाच्या 3 अटींची ते आठवण करून देतात. कुठल्या 3 अटी आहेत? तर श्रवण इच्छा. पहिली आपण पाहिली की तुम्हाला श्रवण करायची इच्छा आहे. तुम्हाला सगळ्यांना श्रवण करायची इच्छा आहे म्हणून तर इथे आलात तुम्ही. रोज जे येतात ते तेवढ्यासाठीच येतात. आणि हेच महत्वाचं आहे की काहीतरी चांगलं येऊन इथे कानावर पडतं. काय वाटतं त्या गोष्टी आपल्या कानावर येत नाही, आणि आपण ते आहेत की आपण त्या सोडून देतो. नाही, जे काय आपल्याला हवे तेच आपण घेतो. म्हणजे पहिली श्रवण इच्छा महत्वाची. दुसरी निर्मत्सरी वृत्ती. कुठलाही मत्सर नाही. तिथे येतो ते काय ते चांगलं ऐकायलाच येतो ना आपण. आपल्या मनात काय असं कोणाचं असूया किंवा असं गुण येतच नाही.
आपण निर्मळ मनाने आलेलो असतो, कारण आपण गीता धर्म मंडळात पाऊल ठेवतोय, एवढ्या पवित्र जागेत पाऊल ठेवतोय, तेव्हा आपण कुठलीही मत्सरी वृत्ती नक्कीच घेऊन येणार नाही. आणि तिसरं म्हणजे एकाग्रता, ही तर फारच महत्वाची आहे. ही सगळी उदाहरणं आपण पाहिली मगायची एकाग्रतेची. तर पुढे काय म्हणतो, अर्थात श्रवणाच्या या 3 गोष्टी महत्वाच्या असतील तरी प्रधान गोष्ट आहे ती विनम्रता. ही तर खूपच महत्वाची आहे की विनम्रता. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही सगळं आहे, अरे हो ठीक आहे ना, पण तुमच्यात जर विनम्रता नसेल तर तुमच्याला कोणीही मान देणार नाही. आपण बघतो, सगळी उदाहरणं आपण पाहिलेली आहे की विनम्र असेल तर तो माणूस सगळ्यांचा आवडता होतो, त्याच्यावर सगळे प्रेम करायला लागतात. कारण का, तर त्याच्यात विनम्रता आहे. तो कोणालाही तुच्छ लेखत नाही की मी एवढा शिकलेला आहे, हा शिकलेला नाही ना. हा प्रश्नच नाहीये की तू जे सांगणार आहेस ते ऐकायला लोक आलेली. तेव्हा विनम्रता ही नक्कीच हवी. त्यासाठी भगवद्गीता आपल्याला उत्तम मार्गदर्शन करते. काय म्हणते गीता, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानी नस्तत्व दर्शिनः. श्रवण कुणाकडून करावं, तर ज्ञानी तत्वज्ञ या माणसाकडून घ्यावं. म्हणजे काय, आपल्याला तर काही शिकायचंय तर तो ज्ञानीच हवा ना. शाळेत आपण जातोय तर असं काय, शिक्षकांना एवढं ज्ञान असतं, तेवढ्यासाठीच आपण शाळेत काय कॉलेजमध्ये किंवा पुढे कुठेही की कोणीतरी प्रत्येकाला गुरु हा असतो. त्याशिवाय आपण म्हणजे तो माणूस तेवढ्या याचा हवा, पात्रतेचा हवा, तर आपण त्याच्याकडनं ते शिकून घेतो. ज्ञानी म्हणजे काय, इथे काय म्हणायचं गीतेला, तर ज्ञानी म्हणजे आत्मज्ञानी. तो कसा हवा, आत्मज्ञानी हवा. कारण तो उपासक आहे. उपासक आत्मज्ञानी असल्याशिवाय उपासक होऊ शकत नाही. परमार्थ मार्गावरचा अनुभवी तो अधिकारी आहे. मग आपण का जातो, हे संत वगैरे मोठे झाले, अगदी संतही राहू दे, आपले विवेकानंद स्वामी का आपल्याला ते आवडतात, तर ते ह्या मार्गावरचे उच्च पदाला पोहोचलेले, हो की नाही. नंतर लोकमान्य टिळक आहेत, अशी कितीतरी आपल्या समोर उदाहरणं आहेत. का त्यांना त्यांच्या गोष्टी आपण अजूनही ऐकतो, आपल्याला माहीत असल्या तरी ऐकतो. आपण आपल्या नातवंडांना सांगतो की ह्या लोकांकडनं हे आदर्श तुम्ही घ्यावे. तत्वदर्शी म्हणजे तत्वचिंतक. तत्वदर्शी म्हणजे काय आहे, तर तो तत्वचिंतक आहे, अभ्यासक आहे, ग्रंथकार आहे, शास्त्रकार आहे. या सगळ्यांकडून श्रवण करायचे. तसेच दुसऱ्या शब्दात भगवंत म्हणतात, देव, द्विज, गुरु, प्राज्ञ हे आपल्याला श्लोकामध्ये आहेत. यांच्याकडून प्रणिपातेनं म्हणजे वंदन करून, परिप्रश्नेनं नम्रतापूर्वक प्रश्न उपप्रश्न विचारून, विनम्र विद्यार्थी होऊन, सेवया त्यांची सेवा करून, आणि परिणाम काय आहे, तर ते उपदेशन्ति ते ज्ञान, ते तुम्हाला आत्मज्ञानाचा उपदेश करते. म्हणजे हे सगळं जर तुम्ही हे केलं तर ते नक्कीच तुम्हाला आत्मज्ञानाचा उपदेश करतात. म्हणून श्रवणासाठी त्या 3 गोष्टी पूरक आहेत. आणि सगळ्यात प्रधान आहे ती विनम्रता, म्हणजे जी शेवट सांगितले पण ती सुद्धा विनम्रता प्रधान आहे. म्हणजे विनम्रता म्हणजे काय, त्यांनी सांगितलं की विहिरीमध्ये जेव्हा आपण पाणी काढायला तो पोहरा टाकतो, तो पोहरा सरळच्या सरळ गेला तर पाणी येईल का हो त्याच्यात, त्याला थोडं वाकडं व्हायला लागतं. तो थोडा वाकडा झाला म्हणजेच काय, विनम्र झाला, वाकला, तर तो पाण्याला म्हणतोय अरे मला पाणी दे, म्हणजे थोडक्यात तरच तो पोहरा भरला जातो. आणि विहिरीत टाकताना न हलवता तो हे होत नाही, आपण त्याला हे केलं तो भरला जातो. विशेष म्हणजे श्रवणाची महती सांगताना भगवद्गीतेने भक्ती पारायण व्हावे, श्रुती पारायण व्हावे असे म्हणते. आणि जे कोणी श्रुतीपरायण असतात ते सुद्धा मृत्यूलोक तरुण जातात. संस्कृतीनुसार आपल्याकडे यासाठी तुम्हाला माहिती आहे, बहुश्रुत हा शब्द आहे. आपण जे पंडित वगैरे आहेत ना त्यांना बहुश्रुतच म्हणतो, कारण त्यांनी खूप ऐकून ज्ञान संपादन केलेलं असतं, ज्यामध्ये श्रवणाला आणि त्यातल्या त्यात आत्मज्ञानाच्या श्रवणाला महत्त्व आहे. असे गीतेतील श्रवण भक्तीबद्दलचे महत्त्वाचे हे श्लोक सगळे आपण पाहिले. हेच आपल्या अध्यक्ष मुकुंद दातार यांनी त्याच्यात सांगितले आणि त्यांनी हे लिहिल्यामुळे मी हे आज वाचून तुम्हाला सांगू शकले. तेव्हा तुम्ही शांतपणाने ऐकल्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे आणि धन्यवाद. नमस्कार.